धुळे शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीत असलेल्या शहरी भागात आता भूमिगत गटर योजनेचं काम सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो की या भूमिगत गटर योजनेचं काम शहरी भागात आता सुरू झालेलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये देवपूर भाग कव्हर झाल्यानंतर आता हा शहरी भागात जवळपास 850 कोटी रुपये खर्च करून हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र पावसाळ्याच्या अगोदरच हे काम सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आता मोठ्या रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे। आपण जर बघितलं तर या ज्या ठेकेदारांनी जे काम केलेले आहे अत्यंत निकृष्ट पद्धतीचं काम या ठिकाणी दिसत आहे। विशेष म्हणजे रस्त्यापासून जवळपास 1 फूट उंच असे हे चेंबर वरती आलेले आहेत आणि त्यामुळे अपघाताचा धोका या ठिकाणी वाढलेला आहे। आपण जर बघितलं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असते। मात्र नेमके महत्त्वाचे आणि मोठे रोड या ठिकाणी मध्यभागी खोदण्यात आलेले आहे। मात्र या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं नंतरचं चांगलं काम करण्यात आलेलं नाही आणि या ठिकाणी वाहनधारकांना मोठी अडचण ठरू लागलेली आहे। अत्यंत खराब आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम आहे आणि जे काही चेंबर बनवण्यात आलेले आहे हे चेंबर थेट रस्त्यापासून 1-1 फूट उंच झालेले आहेत, जेणेकरून हे अपघाताचं आमंत्रण देणारे ठरले आहेत। आपण जर बघितलं तर रात्री जर कधी कोणी वाहनधारक आला तर या ठिकाणी या चेंबरमुळे त्यांचा मोठा अपघात होऊ शकतो आणि त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो। अशा पद्धतीचं हे काम झालेलं आहे। मुळात या 850 कोटीचं जे काम केले जात आहे, काम केल्यानंतर ताबडतोब रस्ते बनवण्याचं हे ठेकेदाराचं काम आहे, मात्र अद्यापही हे काम झालेलं नाही। हीच परिस्थिती अनेक भागामध्ये शहरामध्ये जिथे काम सुरू आहे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हा मोठी समस्या ही सध्या धुळे महापालिकेतल्या शहरी हद्दीतल्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात यावे आणि रस्ते हे पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। मात्र आता महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित यंत्रणेला त्याचबरोबर ज्या ठिकाणी जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेला सूचना देऊन ह्या रस्ते लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त व्हावे अशी माफक अपेक्षा धुळेकर नागरिक व्यक्त करीत आहेत। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।